कसारा येथील सार्वजनिक स्मशानभूमीतील अंत्यविधीसाठी लागणारे लोखंडी अँगल आणि चॅनल चोरीला गेल्याने संपूर्ण परिसरात संताप व्यक्त होत आहे. चोरांनी चक्क अंत्यविधीच्या बेडचे लोखंड कापून नेल्याने आता अंत्यसंस्कार कसे करायचे, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशाखा प्रमुख आकाश हुंडीराम वाघ यांनी आज सकाळी स्मशानभूमीची पाहणी केली. यावेळी आकाश वाघ यांनी प्रशासनाच्या ठिय्या कारभारावर जोरदार टीका केली. स्मशानभूमीला संरक्षक भिंत आणि गेट नसल्यामुळे चोरांचे धाडस वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी कसारा ग्रामपंचायत प्रशासनाला लेखी निवेदन देऊन स्पष्ट बजावले की येत्या 48 तासात चोरी केलेले लोखंडी साहित्य पुन्हा बसवण्यात यावे आणि स्मशानभूमीला कायमस्वरूपी गेट लावून सुरक्षित करण्यात यावे. मृताच्या शेवटच्या प्रवासातही जर ग्रामस्थांना हाल सोसावे लागत असतील तर शिवसेना हे सहन करणार नाही. जर हे काम तातडीने पूर्ण झाले नाही तर कसारा ग्रामपंचायतीवर शिवसेना स्टाईलने धडक मोर्चा नेण्याचा इशारा आकाश वाघ यांनी दिला आहे. शाहबाज देवकर, जनशक्ती, कसारा.